माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये जो गोंधळ झालेला आहे किंवा बऱ्याचशा अशा अपात्र महिला आहेत की ज्यांचं म्हणणं आहे की आमची KYC बरोबर आहे, डॉक्युमेंट बरोबर आहे, आम्ही पात्रसुद्धा आहोत, आम्ही निकषांमध्ये बसतसुद्धा आहोत, तरीसुद्धा आम्हाला पैसे मिळालेले नाही आहेत आणि आम्हाला या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. कारण ह्या सरकारचं पहिल्यापासूनच आहे की कुठलाही कारण न सांगता, कुठलीही गोष्ट न करता लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या वगळण्यात येत होत्या. जशी योजना चालू झाली तशी, जसं निवडणुका झाल्या आणि जसं सरकार प्रस्थापित झाले तसं ही गोष्ट होत होती. परंतु त्यानंतर जो मॅटर झाला, जे काही हायकोर्टानं आपल्या सरकारला हे केलं, दाभाडलं की तुम्ही खुर्च्या विका परंतु लाडकी बहीण योजनेचे पैसे द्या. आश्वासनं दिल्यानंतर तुम्ही आता बोलू शकत नाही, कारण लाडकी बहीण योजना याचा जो काही पैसा वाटप होतोय, कारण की ह्यांनी इतक्या जे निवडणुका तोंडासमोर होत्या आणि देवेंद्र फडणवीसांचं वाक्यसुद्धा आहे की घोषणा करायला कुठं आपल्या बापाचं जातं. त्या पद्धतीनं त्यांनी काय म्हणतात ना, तावातावात ही लाडकी बहीण योजना चालू केली. त्याच्यामध्ये एकही निकष अगोदर तपासला नाही, एकही बहीण रिजेक्ट केली नाही आणि सगळ्यात जेवढे अर्ज आले तेवढे अर्ज त्यांनी पात्र करून घेतले. महिलांना पैसे आले, महिलांनी मतदान केलं. त्यानंतर ज्यावेळेस आर्थिक कोश जो राज्य सरकारवरती जो अतिरिक्त भार पडला लाडकी बहीण योजनेचा, तो भार आता पेलवाना झाला आहे राज्य सरकारला आणि याच्यावरती कोर्टानं सुद्धा सरकारला कडक भाषेत निर्देश दिले की तुम्ही तुमच्या खिशातनं पैसे भरा, पण लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला आता पैसे द्यावेच लागणार आहे. परंतु आता सरकारला सर्व गोष्टी मॅनेज करायच्या असतात आणि त्यावर पर्याय म्हणून नंतर सरकारनं काय करायला चालू केलं की बोगस अर्ज आलेले आहेत, निकषांमध्ये बसत नाही अशा महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे. एका कुटुंबात 3-3 महिलांना लाभ मिळत आहे. काही कुटुंबांमध्ये 4 चाकी आहे तरीसुद्धा त्या महिला लाभ घेत आहेत. अशी कारणं पुढे आली आणि त्यानंतर जी चालू झाली ती अर्जांची छाटणी चालू झाली आणि त्या छाटणीमध्ये आणि बऱ्याचशा ज्या महिला आहेत त्या यातनं वगळण्यात आल्या. आत्तापर्यंत महिलाही शांत होत्या, कारण की आत्तापर्यंत अशाच महिलांना वगळण्यात येत होतं की ज्या निकषांमध्ये बसत नाहीत, ज्यांच्या पतीच्या नावावरती 4 चाकी आहेत किंवा त्या महिला खुद्द नोकरी करतायत छोटी मोठी का होईना, त्यांच्या पतीला सरकारी वेतन चालू आहे, घरात कोणीतरी पेन्शनधारक आहे, त्यामुळे महिलाही काही शांतशा होत्या. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या काही महिला बाद होत होत्या त्यांना स्वतःहून वाटायचं की आपण निकषांमध्येच बसत नाही, त्याच्यामुळं हंगामा झाला नाही आणि महिलांना बाद करण्याची जी रेशो होता तोही खूप कमी होता. परंतु ज्यावेळेस हे राज्य सरकारचं आणि कोर्टाचं हे झालं, सुनावणी झाली, त्यानंतर सरकारवर हे बर्डन आलं की तो जो पैसा आहे तो कमी करायचा, जो निधी मंजूर करण्यात येतो लाडकी बहीण योजनेसाठी. आता ह्या महिन्यामध्ये सरकारचं स्टेटमेंट आहे की लाडकी बहीण योजनेच्या निधी वाटपामध्ये एवढा भार, म्हणजे कितीतरी कोटींचा भार सरकारच्या तिजोरीवरचा कमी झाला आहे. तो का कमी झाला? कारण जवळजवळ 54 लाख महिला ह्या अपात्र करण्यात आलेल्या आहेत. आता 54 लाख महिला फक्त महाराष्ट्र राज्यातल्या, त्यातल्या पण खूपच म्हणजे काहीच सगळ्या सरसकट महिलांनी फॉर्म भरलेले नव्हते. तुम्ही विचार करा, 54 लाख महिला पात्र करणं, ते पण एका महिन्यामध्ये, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि परंतु म्हणणं एकच होतं, इथं सरकारनं पारदर्शकता ठेवणं अत्यंत गरजेचं होतं, कारण की सरकारवरती लोकांचा विश्वास असतो, जनतेचा विश्वास असतो. सरकार जर आपला विश्वास पात्र करण्यास असमर्थ असेल तर लोकांचा कुठंतरी अविश्वास तयार होतो सरकारबाबतीत. म्हणजे लोकांचा विश्वास सरकारनं तोडता कामा नये. परंतु सध्या फक्त म्हणजे काय म्हणतात ना, विश्वास नावाची गोष्ट राहिलेलीच नाही आहे. ठीक आहे, तुमच्या राज्यकोशावरती, तुमच्या म्हणजे बजेटवरती लाडकी बहीण योजनेचा परिणाम होतोय, तर पहिली गोष्ट तर तुम्ही चालूच करायला नव्हती पाहिजे. निवडणुकांसाठी तुम्ही ती जर लाडकी बहीण योजना चालू केली असेल तर आता कमीत कमी अशा महिलांना पैसे भेटणे, हप्ता भेटणे सुरळीत चालू राहणे गरजेचं आहे की ज्या खरंच ह्या लाडकी बहीण योजनेवर डिपेंड झाल्यात. विधवा महिला आहेत, होतकरू महिला आहेत, सिंगल पॅरेंट्स आहेत, त्यानंतर रोजंदारीवाल्या महिला आहेत, दारिद्र्य रेषेखालील महिला आहेत, अनेक महिला आहेत की ज्यांना ह्या
1500 रुपयांचा काही का होईना हातभार लागतो आहे. पहिली गोष्ट तर सरकारनं महिला सक्षमीकरणासाठी ठोस उपाय योजना पावलं उचलणं गरजेचे. पैसे देऊन कुणाचीही गरिबी संपत नसते. त्याच्यासाठी त्यांच्यातल्या स्किल इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं असतं. परंतु असो, सरकारकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकच विनंती आहे सर्व लाडक्या बहिणींची, की जे काही फॉर्म तुम्ही रिजेक्ट केलेले आहेत, आता सरकार हे फॉर्म तपासेल किंवा ज्या बहिणींना पैसे आले नाहीत त्या बहिणींच्या फॉर्मचा विचार करेल आणि त्या बसतात की नाही याचा विचार करेल. ह्याची शंका फार कमी आहे, कारण सरकार असं काही करेल असं वाटत नाही. परंतु तरी सरकारकडनं ह्या चुका सरकारने करू नयेत, की ज्या पात्र महिला आहेत त्यांना तुम्ही पैसे देत नाही आणि ज्या पात्र नाही आहेत त्यांना तुम्ही पैसे देता, हे मात्र चुकीचे आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा खाली.